मनोरम मन को भाए गीत मधुरम पंछी गाए दृश्य मनोरम मन को भाए गीत मधुरम पंछी गाए सूरज अपनी किरण फैलाए सूरज अपनी किरण फैलाए सुख संवेदन देती हवाएं सुख संवेदन देती हवाएं तत्व की प्रभा जहाँ तत्व की प्रभा जहाँ धम्म धरो के गूंजे स्वर धर्मधरों के गूंजे स्वर तत्व की प्रभा जहाँ तत्व की प्रभा जहाँ धम्म के गूंजे स्वर सद्धम्म के गूंजे स्वर आओ 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 खुशियाँ पाओ खुशियाँ पाओ तुम्हें बुलाए प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर वर्ण भेद ना जाति यहाँ वर्ण भेद ना जाति यहाँ सभी जीवों से मैत्री होती यहाँ सभी जीवों से मैत्री होती यहाँ वर्ण भेद ना जाति यहाँ वर्ण भेद ना जाति यहाँ सभी जीवों से मैत्री होती यहाँ सभी जीवों से मैत्री होती यहाँ आओ 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 मैत्री बढ़ाओ मैत्री बढ़ाओ तुम्हें बुलाए प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर ध्यान रस की आनंद कुमारी ज्ञान रस की आनंद कुमारी इंद्रिय सुख से कितनी न्यारी इंद्रिय सुख से कितनी न्यारी ध्यान रस की आनंद कुमारी ज्ञान रस की आनंद कुमारी इंद्रिय सुख से कितनी न्यारी इंद्रिय सुख से कितनी न्यारी आओ 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 ध्यान में नहाओ ध्यान में रहो तुम्हें बुलाए प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर तत्व की प्रभा जहाँ बुद्धत्व की प्रभा जहाँ सद्धम्म के गूंजे स्वर सद्धम्म के गूंजे स्वर तत्व की प्रभा जहाँ बुद्धत्व की प्रभा जहाँ धम्म धरों के गूंजे स्वर धर्मधरों के गूंजे स्वर आओ 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 खुशियाँ पाओ खुशियाँ पाओ तुम्हें बुलाए प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभात स्वर प्रभास्वर काय मी पण प्रत्येक शब्दामध्ये गाण्यामध्ये प्रभास्वर असं ऐकू आलं मला, पण प्रभास्वर नेमकं आहे तरी काय? आणि काय घडी घडी प्रभास्वर बोलत आहे आपण एक काम करू की आपण त्या गाण्यात प्रभास्वर आहे तरी काय भेटून घेऊ त्याला आपण. तर जय भीम. जय भीम जय भीम जय भीम
तर आपण खूप सुंदररित्या असे गाणे म्हणत आहात. त्या गाण्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये प्रभास्वर हा स्वर आम्हाला ऐकू आला. तर आम्हाला प्रश्न पडला की हा प्रभास्वर आहे तरी काय, तर आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे प्रभास्वर आहे तरी काय. आणि तुम्ही का आले, या उद्देश काय तुमचा या प्रभासवर म्हणण्याचा, आणि का तुम्ही गाणं म्हणत आहात, त्याचा काही उद्देश, त्याच्या पाठीमागे काही तो उद्देश असू शकेल ना. तर मला असं वाटतं ते उद्देश तुम्ही सांगायला पाहिजे. हो सर, आम्हालाही तोच प्रश्न पडला. इथं एक बॅनर पण दिसतंय, त्यावरही प्रभास्वर ध्यान साधना केंद्र नाव दिसतंय. नक्की आहे काय हे आम्हाला सांगाल का? हो नक्कीच बंधू भगिनींनो, तुम्हाला जो काही प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर या ठिकाणी द्यावंच लागेल. इथे बसलेले मला वाटतं सर्वजण आणि उभे असलेले पण हे सगळे बालकं पण आहेत. तर सर्वांनी प्रभास्वर हा शब्द ऐकला का? यापूर्वी हा शब्द आपल्या कानावर आला होता? नाही. मला वाटतं आजच आपण प्रभास्वर हा शब्द या ठिकाणी ऐकला असेल. तर बंधू भगिनींनो, मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे की प्रभास्वर हे एक ध्यान साधना केंद्र म्हणून उभारलं जाणार आहे. जे ध्यान साधना केंद्र आपल्या सर्वांसाठी असेल, तुमच्यासाठी असेल, युवकांसाठी असेल, अगदी प्रत्येकासाठी हे प्रभास्वर असेल की जिथे आपण ध्यान साधना करणार आहोत, जिथे आपण धम्म प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचं कारण असं की आज आपण बघतो की या विश्वामध्ये असा एकही व्यक्ती नाही किंवा असं एकही कुटुंब नाही की ते दुःखाने ग्रस्त नाही. प्रत्येक व्यक्ती हा दुःखाने ग्रस्त आहे. आणि आपण बघतो की दुःख कशी निर्माण होतात. अगदी साधी कारणं असतात. बघा की पती पत्नीचं आणि पत्नी पतीचं ऐकत नाही. अहो मुलं आईवडिलांचं आणि कधी कधी आईवडील मुलांचं ऐकत नाही. अहो भाऊ भाऊंचं ऐकत नाही. असं म्हणतात की आम्ही चौघं भाऊ पण एकमेकांच्या घरी कधी न जाऊ. तर अशा प्रकारची परिस्थिती आपण समाजामध्ये बघतो आणि याच परिस्थितीतून दुःख निर्माण होत असतं. बंधू भगिनींनो, आपणास माहीत आहे की दुःख निवारण्याचा एकमेव मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आहे. आणि त्या मार्गापर्यंत आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेऊन ठेवलेला आहे. आपणास माहीत आहे की 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी महान असं धम्मरत्न आपणास प्रदान केलं, आपणा परिधान करण्यासाठी दिलं. परंतु अजून सुद्धा आपले बरेच बांधव आहेत, भगिनी आहेत, बरेच युवक आहेत की त्यांनी हे धम्मरत्न नेमकं काय आहे, हा धम्मरत्न आपण कसं परिधान केलं पाहिजे, याला कसं आचरणात आणलं पाहिजे, हे मात्र आपण विसरलो आहोत. ते धम्मरत्न आपण कुठेतरी ठेवून दिलेलं आहे. तर बंधू भगिनींनो, प्रभास्वर हे तेच काम करणार आहे. जे काही बाबासाहेबांनी धम्मरत्न दिलेलं आहे ते धम्मरत्न अर्थातच धम्म प्रशिक्षण करण्याचं कार्य हे प्रभास्वर ध्यान साधना केंद्र करणार आहे. आणि ही जी जागा आहे ती वराडसिंग या गावी वाघूर धरणाच्या रस्त्याला त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता फक्त त्यावर आपल्याला केंद्र उभारायचं आहे. आणि म्हणून आज आपण अश्वघोष भुसावळ आयोजित एक संगीतमय पथनाट्य या ठिकाणी पाहणार आहोत की दुःख कसं निर्माण होतं आणि त्या दुःखातून आपण कसं बाहेर आलं पाहिजे. तर आपणास विनंती की आपण अगदी हृदयाचं कान करून या ठिकाणी ऐकावं आणि योग्य ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. हम सबका एक ही सपना, खानदेश हो, धम्म देश अपना.